निर्विघ्नं कुरु मदेव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु तोर मला वाट देतो म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा। मला वाटते सदतो राहावे, तयाचा प्रसाद यमुना डुबावे। कैलास राणा शिवचंद्र बोळी, फणींद्र माथा मुकुट जळाळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगलकोजनमे मंगलहि करण, मंगलमये भगवान। जय हनुमान जय हनुमान जय 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 हनुमान। वसुदेव सुतं देवकं चाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्ण वन्दे जगद्गुरु। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पंढरीसी जारे आल्यान संसारा, पंढरीसी जारे आल्यान संसारा। दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीच्या वडी। कृपाळता तडी होता वेळ, मागील परिहार पुढे नाही धीर। मागील परिहार पुढे नाही धीर, झाली या दर्शन एक वेळा। तुका म्हणे निधी अनेकांचे हाती, तुका म्हणे निधी अनेकांच्या हाती। भोसला तो चित्ती निवडेना, प्रस्तुत सेवेला निवडलेला अभंग जगतवंदनीय जगतमान्य संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, त्यांना जगद्गुरु म्हटलं जाते। ज्यांच्या गाथेला 5वा वेद म्हणून मान्यता मिळाली आहे, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा तुम्ही सर्वजण ती मंडळी त्या परिसरात काढलेली आहे। जगद्गुरु काय हे वेगळं सांगण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात गरज नाही, पण त्यांचा अधिकार किती मोठा आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा मी आपली एवढी तुकोबारायांचं चरित्र सांगणे इतकी मोठी नाहीये, पण त्याचा प्रयत्न करणार आहे। कारण ते जगद्गुरु आहे, त्यांचं वर्णन करायला आपल्यासारख्या बापुड्यांची काय कथा। येथे वेद शिनलाय, वेदांत नाही कळेला अंत पार याचा, आणि तोच हा कानडा राजा पंढरीचा। वेदांनी जर डोकं टेकवलेला आहे, तर जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात आपल्याला। पंढरीसी जारे आल्यान संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग। वाट पाहे म्हणजे त्यांनी काय सांगितलं, पंढरपूरला जा। पण असं काय लिहिलं का त्यात पुढं, त्यांनी असं सांगितलं नाही काशीला जाऊ नका, गयला जाऊ नका, प्रयागराजला जाऊ नका, बालाजीला जाऊ नका, नवे जगन्नाथपुरीला जाऊ नका, असं पुढे लिहिलं नाही। पण असा पुढे पुरावा आला नाही। जाच त्या तीर्थाला म्हणून हा पुरावा कुठं सापडला, कुठल्या ग्रंथात आहे का। गोदावरीला जा रे एक वेळा असं आहे का। उलट त्यांची महती सांगितली, त्या तीर्थाला गेल्याने किती पुण्य मिळणार आहे, आणि पंढरपूरला गेल्यामुळं काय पुण्य भेटणार आहे, ही माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात। जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात ते म्हणले की अमेरिकेला जा एक वेळा, जर्मनीला जा एक वेळा, किंवा ह्या देशात असे म्हटले नाही। पंढरपूरला का जा म्हटले, तर पंढरपूरला अशी मिळकतच तशी आहे। पंढरपूरला जाण्यासाठी किती मिळकत आहे, कुणाला माहिती किती मिळकत आहे पंढरपूरला जाण्यासाठी। किती प्रकारची मिळकत आहे, 18 प्रकारची मिळकत आहे पंढरपूरला। तुम्ही ह्याच्यावरती येऊ नका वाटाने काय वाटतात, हे लगेच प्रत्येकाच्या मनात आलं असेल। पंढरपूरला जाण्यासाठी किती मिळकत आली असेल लक्षात, ही मिळकत नाहीये। पंढरपूरला गेलेली मिळकत ऐकायची असं 2-3 प्रकारचीच होईल, एक तासात काय होणार आहे किती मिळकत सांगितली तरी, नाही का। असं आपण आलो कुठं होतो, तर तुकोबाराय म्हणतात पंढरीशी का, तर त्यांनी सांगितलंय काशीला जायला किती पथ्ये, काशीचे असंख्य पथ्ये। परत मला विचारू नका कुठल्या गाथ्यात होतं, कुठल्या ग्रंथात होतं, हा कुठलं पथ्ये मी सांगून जाणार आहे तुम्हाला, सोडणार नाही। कारण समयो जाना पंढरपूरला निघाला, पंढरपूर प्रकरण, पंढरपूर विषयी म्हणजे पंढरीपर प्रकरण तुम्ही वाचा, मी प्रत्येकाला सांगत जाते। आताही सांगते जवळजवळ 5वा म्हणजे सेवा असेल माझी, याच्यापर्यंत वेगळी प्रकरणे, आणि आयुष्यभर या अभंगावर जर बोललं ना तर सुटणार नाही, आणि प्रत्येक दिवस एक अभंग डबल होणारच नाही, आणि तो वाचणारा
ह्या भूतलावरती वाचेल तोच वाचेल, ऐकून नाही वाचणार. ऐकून या कीर्तन करावे कीर्तन असं कधी लिहिले तुकोबारांनी. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले जाण फळ त्याचे. कारण जेणेकरून हृदय मूर्ती ठसावी हृदयी विठ्ठलाची. आणि हीच कीर्तनमयी माई संतांच्या ग्रंथी. जेणेकरून कीर्तना प्रवचनामध्ये पांडुरंग आपल्याला प्रत्यक्ष दिसला पाहिजे असा वक्ता असावा. आणि इतकं त्याच्यात मग्न व्हावं, इतकं मग्न व्हावं की 1 तास 2 तास काही आठवलंच नाही पाहिजे. आणि संताशिवाय चरित्र आणि भगवंताशिवाय चरित्र आलंच नाही पाहिजे. मग ठरवा तुम्ही कसले कीर्तन होणार पाहिजे. या अगोदरच सांगितलं याच्यात आपल्याला विषय हसणं रडवला किंवा तुम्हाला विनोद ऐकायलाच भेटणार नाही. बोलवा तर बोलवा नाही तर बोलू नका. ज्ञानोबा तुकोबारांची कन्या आहे मी, काही घेणं देणं नाही. परखड बोलला आणि परखड सांगणार, चुकला ते सांगणारच. आम्ही लिहिले तुम्ही लिहून ठेवलेले ते वाचतोय. परत लोक काय म्हणतात महाराज कितीतरी लोक सांगतात आम्हाला फरक पडत नाही. थोडा वेळ बाजूला नाही गेलेली पण तेच आहेत. मला सांगते आम्हाला का फरक नाही पडत. आमच्या इतक्या वाऱ्या झाल्या, इतकं आम्ही देवधर्म करतोय आणि आम्ही ऐकच आहे. काय सांगू नका तुमच्या पांडुरंगाचं, काय सांगू नका महाराज लोकांचं. काय मी सांगायचं काम नाही सांगायचं. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारणासी. बोलिल्याचे ऋषी साचे भावे वर्तया झाडू संताचे मार्ग. आणि आडराणी भरले जे आडराणी लोक आलेले जे ह्या मार्गावण्यासाठी माझे तुकोबाराय नामदेव महाराज 18 संत आज पंढरपूरला ज्याच्यासाठी जाऊ. 18 संतांनी एवढं कष्ट खर्च केलेले. हे कन्या कुत्र्या आंबाड्या खाऊन टिकवलेली परंपरा आपण चालू केलेली. उपाशी पोटी राहून उल्लेख आहे त्याचा. त्यांना खायला मिळलं नाही. त्याची काय मजा आहे आज, किती मजा आहे. आणि ही परंपरा त्यांनी आपल्याला टिकवली. आणि आपण काल एकच्या लोखंडाच्या कपड्यात मनात बसलेल्या लोकांनी किंवा अशा खूप शिकलेल्या लोकांनी ही परंपरा मोडीत काढायची नाही. ही परंपरा मोडीत काढायची नाही. पाहे पाहे रोजेचे चुरगुट राया जतन काही गात येत कितीतरी. किंवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आत्मा करणे काम आणि बीज वाढवावे ना. हे सोपा परमार्थ आहे पण तुम्ही अवघड करून ऐकताय. आपल्या वारकरी संप्रदायाने सोपा केलाय. आणि इतक्या साधू संतांनी सांगितलं हा एवढा कसा करायचा. माझ्या ज्ञानोबाराई माऊलीला त्याची दया आली आणि निवृत्तीनाथाकडे मागणं केलं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद निषेध असंख्य ग्रंथ आहे. हा अभ्यास कलियुगामध्ये सोपा नाही. आणि याचं जर नादी जर लागलं शतक बनले ते अर्ध रात्र काय पुढे बालक पिडारो कसे काय भजनाशी उरले ते पाहिजे. 100 वर्षाचा आयुष्य आहेच. मानवाला किती आहे 100 वर्ष. वाचताय ना काकडे म्हणताय ना तुम्ही. तुम्ही म्हणता 40 वर्षामध्ये गेल्यात 50 वर्षामध्ये गेल्यात. हे कसं काय हो आपलेच कर्म आहे. हे कर्म सुद्धा आपलेच आहे. या जन्मात करायचं पण मागच्या जन्माचं गाठोडे घेऊन आला. तुम्ही त्या शाळेत मुक्काम केलं ना तिथं तर तुम्हाला लगेच कळालं हे मागच्या जन्माचं पुण्य. पाप पुण्यच करून जन्म येतो प्राणी किंवा एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. आणि जेवढे हे सगळे आपण जन्म भोगून त्या जन्मामध्ये आले. आपल्याला वारीविषयी बोलायचंय आणि फास्ट गाडी पळवलेली. कारण प्रत्येकाला थोडं तरी कळलं पाहिजे ना सांगायला. 1 तास पूर्ण नाही कीर्तनाकार बरं तर आपल्याला पंढरपूरला का जायला सांगितले. आणि काशीला जाणाऱ्याला नाव नाही ठेवायचं आपल्याला किंवा प्रयागराज नाही जावा. मी 7 महिने 4 महिन्याला जाते तुम्हाला काय सांगायचं. पण त्याचं पत्ते पाळावं लागतं. काशीला जर जायचं असेल 2.5 महिन्याचा ब्रह्मचारी लागतो पुरुष. त्याचं एक शास्त्र आहे. राग येणार आहे सगळ्याला कठोर लागणार आहे. गेल्या तुम्ही आठवड्याभर विचार करणार आहे 100%. कुठंतरी गाठ पडले की विचारणार आहे तुम्ही मला हे कुठं आहे म्हणून. मी नाही सांगणार ते तुम्हालाच वाचायला लावणार. तुमच्याकडे लाख 2-2 लाखाचे मोबाईल आहेत त्याचा उपयोग करा. आज आपला जन्म मृत्यू सुद्धा 7-12 त्याच्यामध्ये येतो. हे का नाही येणार आणि ते तुमचं तुम्ही पाहिजे. कोरोना काळात आम्ही सांगितलं होतं ना हे कोरोना रोग येणार आहे असं तसं सगळं सांगितलेलं. मला फोन यायचे घरी महाराज कुठले ज्ञानेश्वर मध्ये खूप लागले. इतका आनंद वाटायचा की याच्यामुळे तरी ज्ञानेश्वर उचकाटले. याच्यामुळे तरी का बघा ना किती मरायला नको म्हणून ज्ञानेश्वरी उचकटायची. मी सांगायची सरळ अगोदर काय मला विचारायचं आडाणी म्हणलं तरी चालत आणि म्हणले ना तुम्हाला येत नाही तरी चालत. कारण हे कुठल्या तुरीच्या पाट्यातलं वांग्याच्या वावरातलं कुठलं घेतलेलं नाही. सगळं ग्रंथातले घेतलेले तुम्ही वाचायचे सर्च केला करा मोबाईलवर. हल्ली आळंदीतल्या मुलांना शिकायला सुद्धा परमार्थ खूप सोपं झालाय. एका श्लोकासारख्यासाठी 8-8 दिवस एका महाराजांना त्या महाराजांच्या मागे जायला लागायचं. 8 दिवसांनी आता तरी सांगत मग तरी सांगत. एक श्लोक आहे ना 8-8 महिनाभर पाठ करायला लागत होता. परमार्थ खूप सोपं झालेलं आहे पण करतच नाही कोणी. आपल्याला तिकडे जायचं तर का आपण पंढरीशी जा तर मला 2.5 महिन्याचा काय लागतो ब्रह्मचारी लागतो. पंढरपूरला आहे का सुट्टी किती लागतं आता नको तिकडे नाही जायचं मला. मी तुमच्यापेक्षा लहान आणि 2.5 महिन्याचं ब्रह्मचार्य व्रताचं पालन करावं लागतं तेव्हा पंढरपूरला जायला लागतं. तुम्ही म्हणतात की कसं काय एक तर बायको जिवंत असताना आई वडील जिवंत असताना
हे चुकलं झालं. आई वडील ज्याचे जिवंत आहे त्यांनी काशीला जायचंच नाही. जर गेलं आई वडिलांना सोडून जायचं. सकळ तीर्थाची ये तुरे जे का माता पितरे. आता हे काय माझं आहे का वाक्य? आताच हरिपाठ केला ना, तो का म्हणे नाही आणि पाहावे पुराणी. मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही बरं का आता येतात तुम्हाला. सकळ तीर्थाची ये तुरे जे का याचं उत्तर आज विचारलेलं आपल्याला, याचं उत्तर ज्याचे आई बाप जिवंत आहे ना त्या आई आणि बापाचं रोज दर्शन घ्यायचं. हीच काशी, हीच द्वारका, हीच मथुरा. मग तुम्ही म्हणता तुम्ही तर काय, तुम्ही काय जाता इकडे, तुम्ही सारखं देवाला ऐका त्याचं कारण तीर्थ सांगितलं. त्या तीर्थाला सुद्धा आई वडला आणि एखादा जर आई वडील खूप आजारी घरी त्यांची सेवाच होत नाही आणि जर तो जर तीर्थाला आला. आता असे लोक आहेत, एक बाई लावतात आई वडिलांच्या सेवेला, आपण पुढं ती बाई खरंच त्या मुलासारखी किंवा त्याच्यासारखं करते का त्या माणसाचं आती. तर ते देव काय म्हणतो यांनी आणि इतका सुगंधी हार भगवंताला घालतात. असा राग येतो देवाला, यांनी मला दगडाचा हार गळ्यात घातला. कशाचा? फुलांचा नसून हा दगडाचा. याच्या नावाने आई बाप काढतात. आणि ही कुणाची लेकर आहे का? मनुष्याची बनवायचा कारखाना आहे का? एक तर तुमचा काही अडथळा असेल ना तो नीट करण्यासाठी वैद्य तुमच्या शरीरामध्ये स्त्री पुरुषाच्या अडथळा नीट करण्यासाठी नीट लक्ष देऊन ऐका. पण रक्त बनवायचा कारखाना आहे का? आहे का? मनुष्य बनवायचा कारखाना आहे का? बरं ते जाऊ दे. एखादं पार्ट बनवून आलेलं आहे आपल्याला, ती कुठल्या कंपनीत मिळतंय का? नाही मिळत. माझा जगाचा बाप आणि त्याचे आपण सगळे लेकर आहेत, त्याचं नामस्मरण आणि त्यांनीच बनवलेली आपली आई वडील आहे, त्यांनीच बनवलेली आपली पत्नी आहे, त्यांनीच बनवले तुम्ही, त्यांनीच बनवलेला कीर्तनकार आहे, त्यांनीच बनवलेले तुम्ही स्वतः वक्ते सगळे त्याचे. याच्यात कीर्तनकारात तुमच्यात आमच्यात काही फरक नाही. सगळे आपण सारखेच. तुमच्यामध्ये भगवंत आहे, माझ्यामध्ये भगवंत आहे. तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलास. आपलं सगळे आपला हात आणि जगन्नाथ आहे. आपण काय कर्म करायला आपलं सांगितले. सगळं आपल्या हातात काही नाही पण कर्म करायचं आहे ना. तिथं गीतेमध्ये भागवतात सांगितलं श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद आहे. तुझं कर्म. अरे श्रीकृष्णाचा सक्का बासा अभिमन्यू होता, मृत्यू त्यांना टाळता आला नाही. सक्का मामाचा मुलगा, सख्या बहिणीचा मुलगा, तरी वाचवता आला नाही. कारण काय हे काय कर्म मागील जन्मात होती. आता भीष्मासारखं ते प्रांजळ कुणीच नव्हतं. मला हे 2-4 दृष्टांत देऊन आपल्याला पण पंढरपूर प्रकरणावरती यायचंय. नाथ बाबांनी एवढं प्रकरण सुंदर केले, मी ते तुमच्या पुढे बांधणार आहे की इतके मग का पंढरपूर एवढं श्रेष्ठ आहे? कसं श्रेष्ठ आहे तर पहा, एकदा जे प्रकरण लिहिलेलं आहे ना, ज्या वेळेस कुंडली आणि त्याची पती पत्नी पुढे चालले होते. आपल्याला आता एवढ्यावरच बोलायचं. पुढे चालले होते काशीला आणि काशीला चालले होते तर कुंडली अगोदर लग्नाच्या आधी खूप चांगला होता. तुम्ही समजून घ्या, मी फक्त त्याला स्पर्श करून त्या पुढे जाणार आहे. तर कुंडली अगोदर एवढा चांगला होता की आई वडिलाशिवाय त्याचं पाणी सुद्धा रळत नव्हता. फुले पूजेला फुलं लहान वयात पूजा करण्यासाठी फुलं आणून द्यायची. देवाचं सगळी अगदी निपुणपणे म्हणजे ते पूजा पाठ प्रार्थना आई वडिलांना मदत सगळं करायचा. आणि लग्न झालं इतकी सुंदर पत्नी मिळाली. बरोबर आहे ना? इतकी सुंदर पत्नी मिळाली. इतका त्या पत्नीच्या मोहात गुंतून गेला, इतका गुंतून गेला की त्याला आई वडील शेजारी नातेवाईक देव धर्म काही सुचत नाही. आणि त्याच्या आई गेल्या आई वडिलांची अनाठाई म्हणजे त्रास देणार छळ करणार कधी नीट बोलणं नाही. बरोबरच ना? मोका झालो वाचा गेली तो पंडित महाज्ञानी साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली. किंवा अन्नाला पूर्ण सगळ्याचा आता 15 दिवसांना काकडा पक्का पाठी घरी गेलो होय ना कसा पडला 2-4 तरी साबण लोक बघत टाकले तर इथपर्यंत रोज द्यायचे सकाळ संध्याकाळ. याच्यासाठी मोबाईलला सुद्धा चार्जिंग करावं लागते. काही आलेले सगळे चार्जिंग लावतात. आयुष्यभर आपला मोबाईल भगवंताने दिलेला आहे. 9 महिने तयार केलेला मोबाईल आहे. याची चार्जिंग आयुष्यभर नामस्मरणाने करत जा. तुमचं जीवन सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तो कुंडली काय करायला लागला, आई वडिलांना त्रास दिला. आई वडिलांनी मुलाच्या त्रासाला खाली टाळून हसले म्हणजे फार कळाले. घर सोडून जावा शेजारी म्हणतात एकुलती एक लेक आणि सून संपादना. म्हणजे आज हल्ली तेच आहे. आणि पुढे जायचं सरळ काशी यात्रा करायला निघून जायचं. याला तरी विचारावा सुरणीच नाही बोलण्याची पण त्याला एक निमित्त लागत होतं. आणि सांगितलं कुंडलिका आम्हाला काशीला जायचंय, येतो का रे आमच्या बरं जरा. असं पूर्वी होतं. आई वडिलांना घेऊन काशीला जायचं. त्यावेळेस आता तो इतिहास एखाद्या कीर्तनात पाहता कधीच मिळालं नशिबाने ऐकायला तर त्यांना एवढा शब्द हा मला जमतंय का, मी नाही येणार, जायचं असं तुमचे तुम्ही निघून जा.
भगवंताच्या मनात असतं काही सुद्धा, हे सुद्धा त्यांनी शिकवलेलं होतं. म्हणजे आई वडील कसे घराच्या बाहेर काढायचे तर कुंडली काढून पहिल्या चरित्रातून शिकून घ्यायचं अगोदरच. नंतरचं वर्णन माझी लायकी नाही पुंडलिकाला नाव ठेवायची. 30 कोटी देवता रोज टाकलेला पुंडलिकामुळे येतात पंढरपुरामध्ये. ती 31 कोटी देवता स्वर्गीचे सुरवर घेऊन खरं पाठ आता एवढी सगळी एवढी 12 अभंग खालची. तर स्वर्गीचे सुरवर त्रिशूळ डमरू घेऊन आला पंचप्राण आरत्या घेऊन, आणि ते रोज येतात. एक दिवस नाही येत पंढरपूरला, आत्ता सुद्धा येतात. पण त्याला फक्त देवाला अजून वाटतं मला शोधणारा आणि रोज 30 कोटी देव पाहणारे या पंढरपुरात अजून कसा भक्त जन्माला येत नाही, म्हणून तो कमरेवाद आज मी उभा आहे. आज तुम्हाला जर सगळे देव जर पाहिजे असेल तर फक्त चंद्रभागेचं वाळवण करता यायचं. आपण ते पुढे पाहणार आहे कसं यायचं. आणि पुंडलिका राशी काटावून वैताग गेले. आई वडिलांना जाऊन निघाले आई बाप निघाल्याच्या नंतर किती दिवस झाले? 3च दिवस. तर सासू घरी काय काय काम करत होती, भांडी धुणं दळण बाहेरचं सगळे काम करायचे. पत्नी म्हणली आपण बी जायचं का? सगळेच लोड आला ना सासू गेले. आता सासा आता बऱ्याच सासा पंढरपूरला वैतागून येतात. सुनाला काही वेळेस सांगत नाही पण येतच लोड. ते म्हणत नाही तुम्ही गेल्यामुळे आम्हाला असं असं होते, पण बरंच दाखतात, व्यक्तच करत नाही. आणि मग ती सासू सुन पुंडलिक राहायला म्हणली आपण बी जायचं का काशीला? काहीतरी चांगला सन्मार्ग आला डोक्यामध्ये चल म्हणले. आणि या अगोदर किती 2-3 दिवस निघून गेले होते. किती दिवस निघून गेल्याच्या नंतर आपण पटकन काशी जाऊन फिरवताना पटकन जातं. आणि 2-3च दिवस गेल्याच्या नंतर पुंडलिकाची पत्नीसाठी म्हणजे पत्नीसाठी पती लगेच निघाला. आईला काय म्हणलं होता आणि लगेच निघाल्याच्या नंतर मजल करत अशी 1-2-3 गावं गेली. आणि इतकी कोमल होती पत्नी की पायाला फोड आले. जशी आता आपले सगळ्यांचे येतात तशी ते पूर्वीपासून आलेले. आता इथं नाही म्हणजे आम्हाला येतं मग काही सगळ्यांनाच येतात ते. आणि मग ते फोड आले. इतका कोमल बाई पुंडलिकाने काय केलं खांद्यावर घेतलं पत्नीला आणि चालायला लागले. आता ती शेप काय म्हणतात मनसे पण ते मी नाही म्हणून लोक तेच पाठ करतात नाही का. ते एका कवीने लिहिले पण सुंदर लिहिलेले माये पितेच्या वेळेला ते काय म्हणजे गाते विचारे गाते कापूनच येणार सांगणार तो साबून. तर म्हणजे माये पितेच्या वेळेला तरी माईला खांद्यावर आपल्याला कीर्तन अभंगात बसणार की म्हणावं नाही ते सांगण्यासाठी असं कवीने काही होतं. तर आपण सांगितल्याच्या नंतर गेले. आणि नंतर काय झालं असं त्यांना ना जाता जाता पटकनी काशी जवळजवळ गेले. तर गाव कोणाचं लागलं? रविदास महाराजांचं. कोणाचं गाव लागलं? आपण रुईदास म्हणतो इकडं पुढं. हा रुईदास चर्मकार समाजामध्ये जन्माला आलेले. महाराष्ट्रामध्ये आपण रुईदास महाराज म्हणतो आणि तिकडे उत्तर भारतात गेले की रविदास म्हणतात त्यांना. बरोबर आहे. माहीत झाले अभ्यास जास्त बसले. तर रविदास महाराजांच्या आश्रमावर गेले. सगळ्यांच्या दिंड्या अशा लागलेल्या सगळ्यांच्या झालेल्या. त्यांचा एक नेम होता वारकरी जो कुणी काशीला जाईल ना त्याची चप्पल तुटली काय झाली की आपली शोध द्यायची. पण विचारायचं प्रत्येकाला तू काशीला चालले किती असेल त्याची चूक मारून द्यायची. त्यावेळेचे वारकरी पण कसेच होते तुटलेल्या चपला घालीत होते. कळलं ना. त्यावेळेस आपता तुटलेल्या कुणी चावली तरी तिथंच सोडून द्यायच्यात. कोणाला की चला पुढे. त्यावेळेच्या लोकांना वाटलं तर शिवून घालायची सवय होती कारण ती नातं सुद्धा शिवून पक्कम करीत होते. आताच्या लोकांना नात्याचं घेणं देणं आई बापाचं घेणं देणं. पूर्वीची मुलगी माहेरला गेली की चपला साड्या घेऊन होती तिला घेणं देणं होतं. आई बापांना नाही जायचं म्हणलं तरी कारण इकडेच मिळत आहे भरपूर ना तिकडून काय आणायचं. म्हणजे नीट विचार करा या शास्त्राचा सायन्सचा. आणि आता म्हणजे जुनी लोक शिवलेले कपडे जसे घालीत होती ना तुटन नातं म्हणून जपून शब्द पण वापरत होती आणि त्या नात्याला शिवून परत जुळून घेत होती. असे लगेचच घटस्फोट वगैरे वगैरे करत थोड्या कारणावर चला पुढं. आणि याच्याच्या नंतर ते रविदास महाराजांच्या घरी मुक्काम राहिला. आणि राहिल्याच्या नंतर बरेच दिवस त्यांची चप्पल तुटल्यामुळे ते नीट ती कशी सेवा चालली पुंडलिक राय त्यांच्यापाशी बघत होते. मग मागच्या विषयी आपण सोडणार आहे पंढरपूर प्रकरण पाहणार आहे. फक्त पंढरपूर मध्ये येण्यासाठी तुम्हाला म्हणजे शास्त्राने असं असतं आऊत जरी शेतकरी बरेच शेतकरी असं नाही तर ते पण सुरळीत धरावं लागतं ना. उलट नाही करावं लागेल. कळलं पाहिजे पंढरपूर काय ते. आणि मग रविदासांच्या घरी मुक्कामाला राहिल्याच्या नंतर पुंडलिकाने सगळं पाहिलं काय काय चाललेलं. प्रत्येकाला विचारायचे कुठे चालले आपण. पुढं गावाला बी जाणारी मुक्कामाला राहायची. नेमच असं होता अंधार झाला उशीर झाला की रविदास आज महाराजांच्या घरी राहायचे. गरीब होते श्रीमंत नव्हते. फक्त लोकांची ते काही 10 लोक तर तीर्थयात्रेला जायची आणि 4-5 लोक घरी जायची. तर त्यांची काय आदली
कवडी रुपया आणि असं आलेले. आताचे म्हणजे 4 आणे 8 आणे असे पैसे असतात किंवा 1 रुपया असेल 2 रुपये असेल. 5 रुपयाची नोट आणि 1 रुपयाची आता दिसतच नाही आपल्याला. त्या समोरच्यांना काही कळणार नाही ना. असे नाही का म्हणजे 10च्या डॉलर कळणार आहे त्याच्या पिढीला. असे थोडेच पैसे घ्यायचे आणि ते करून जायचे. सगळे पुंडलिक राय पाहत होते. आणि मग दुसऱ्या दिवशी काय म्हणले त्यांची चप्पल तोडली. त्यांच्या पत्नीचे फोड आले होते. तुळशीबाई गेली म्हणजे कुठे चालले तुम्ही? काशीला. म्हणले मी नाही पैसे घेणार. काय म्हणले मी नाही घेणार. म्हणजे एवढा तर काही उर्मित होते एवढा तर काही जागीरदार दिसत नाही. कशाला पैसे नाही घेणार म्हणतो. इथून पुढे काशी किती किलोमीटर आहे आता? किती किलोमीटर आहे म्हणला. काय म्हणला त्या तुम्ही इथपासून ते प्रकरण वाचा. नागबाबांनी एवढं छान लिहिलंय. कोणी म्हणे 2 किलोमीटर कोणी म्हणे 2.25. इथे बघा त्याचं वर्णन खूप वेळ छान आलं सुंदर पाठ करण्यासाठी. कोणी म्हणती 2.25 कोणी म्हणती 2.25. पण मजलागी हे नाही माहित. मला हे काही माहित नाही. तू काशीला जाणाऱ्या लोकांना अन्नदान करतोय जेवायला घालतोय काशीला का जात नाही? लागलं सांगायला म्हणले मी नको जाऊ दे मी घरीच राहतोय. पण काशीला जाताना एवढा माझा असं काय केला एवढा रोका त्या गंगे सोड म्हणजे काय असं नाही. आणि काढला कुठून आता चर्मकाचे नाही का निंदकाचे तोंड चर्मकाचे कुंड. तुका म्हणे त्यांच्या फुंका तोंडावरी निंदकाचे घर असायचे. तुकारामांनी दखल घेतली कुणाची? रोहिदास महाराजांनी संतांची. आणि चर्मकाचे कुंड घेतले आपल्याच्या. आणि मग ते म्हणले की त्याच्यात एवढा माझा काय करा काशी गंगामाईला घेऊन टाका. आम्ही एवढं पाय आलो पायाला फोड आल्या आणि काय सांगतोय हे तांबड्या पोती घ्यायला येडे का? आणि सांगतोय परत कुणी म्हणे 2.25 कुणी म्हणे 2.25 पण मी नाही पाहिजे. लोकांचं ऐकून सांगतोय. काय सांगतोय? दुसऱ्याचं ऐकून सांगतोय. तू पाहिजे नाही तुझं गंगा येणारच नाही. गर्व झाला. म्हणजे तू का जात नाही मग एवढी जवळ काशी? आम्ही पंढरपूरवरून आले. इथून गेले होते ना इथून गेले होते आम्ही कुठून आले तू का जात नाही म्हणले. मग काय केले म्हणजे जरा तू थोडासा साईडला जा माझ्या पाठीमागून आतमध्ये जा. आणि ते जे गोट्यावरती ते शिवत होते ना तर रोहिदास महाराजांना शेंडी होती ना आणि त्या शेंडीला एक पुरी बांधलेली होती आणि ती अशी एक चोपाळा म्हणजे बंगाई त्याच्यात ते लिहिलेलं गेलं आहे ना अशी बंगाई. त्या चोपाळ्याला ती तुरी लावलेली. आणि रविदास महाराजांच्या आई वडिलांना काय रोग होता? अस्थि रोग असल्यामुळं पुढं झोप येत असेल खाली जमिनीवरती झोप. आणि त्यावेळेस काही एवढी साधनं नव्हती पण साधनं अशी पक्की होती की त्यांनी गुन्हाच यायचा. मग त्या चोपाळ्यावर झोपवल्याच्यामुळं फक्त ते काय करायचे एक खेळा मारला की असं म्हणतं करायचं. नाही करावं आता पोटाला खायला लागतेच ना. बघा कबीर महाराजांचे दोहे बघा. पेट के लिए धंदा मुख में नाम पेट के लिए धंदा न करे मूरख अंधा. हे कबीर महाराजांचं दोहे. पोटासाठी कष्ट करावं लागणार आहे. दिनभर काम आणि क्षणभर नाम. देवाची येद्वारी उभा क्षणभरी येणेच मुक्तीचारी साधी येल्या आणि मग हरिमुखी म्हणा पुण्याची गणना करू. कारण हा देवाच्या दारात क्षणभर जा पण क्षण असा दे असा खटका लागू दे की तुला आयुष्यभर तो पुरला पाहिजे. काय झालं पाहिजे? एकदा काय गेला म्हणून तर तू उभा सांगतात. पण नामदेव महाराज म्हणतात सुखा लागी गणेशी तडबड परी तू पंढरीशी जाई एक वेळ मग तू अवघात सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरेशी. जन्मोजन्मीचं तुला सुख पाहिजे असं ते एवढंच ठिकाण पंढरपूर. आणि मग असं केल्याच्या नंतर ती म्हणले जा काय दिला काय जायचं आई वडिलांना झोका बसला की झोप लागायची. मग ते सारखा काय होणार जुनीचा झोपाळा. म्हणून माझे दुःख बरं म्हणतात सगळं तीर्थाची येगळी जे का माता पितरी नाही लिहिलेलं हे त्याच्यावरती मला आई वडील. कारण आईचं रोज दर्शन घेतल्याने काय होतं? आयुष्य वाढतं. आईच्या रोज दर्शनाने आयुष्य वाढतं आणि बापाच्या रोज दर्शनाने कधीच अविजय होत नाही. त्याचा तो मुलाचा विजयच होतो. हात जर असेल तर टाळ्या वाजवा. पण ह्या आई वडील असे आपले दैवत आहे. काय आहे हे 2 गोष्टी कशी सांगायची? आईने काय होतं आयुष्य माझ्या संघ शिवाय पत्नी पण आहे. काय म्हणले? पत्नी पण आहे. आणि म्हणले अजिबात नाही. मग त्या रविदासाच्या आश्रमात आल्याच्या नंतर एवढ्या पवित्र झाल्या ते बरोबर गंगा यमुना सरस्वतीचं खूप वर्णन मोठं केलेलं आहे. आणि आपल्याला पुढे जायचं मास म्हणजे असा झटका बघायचा डोक्यातच बसतो तुझ्यासारखा मी पापी नाही तुझ्यासारखा मी पापी म्हणजे असल्या पाप्यांना आम्हाला धक्का लागू नको. म्हणजे नको दुर्जनाचा संघ क्षणोक्षणा चित्तभंग जन्म घेईन विनाना पाहू सोचीन यातना रंग होईल दिनाचा
म्हणजे आहे साथ ते त्याचा तुकोबाईचा त्यातील अभंग पाहून देतात. म्हणजे मला पूजनाचा संघ नको, एकटा राहिला तरी चालेल, पण नको दुसऱ्याच्या संघात जशी संगत तशीच पंगत. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर पुंडलिकाला झटका बसताना ते विचारलं की काशी सगळे विचारलं आणि निघाला आई वडील तिथपर्यंत काय होतं, बायकोला खांद्यावर घ्यायचं आणि आई बापांना वडील वडील लुगडं बांधून ते रांगवले दोरी सांगितलेले उपरण्याला बांधायचं कपड्याची गाड बांधायचं असं ओढायचं चाललं होतं. रस्त्याने काय कमी लोक नाव होतं रस्त्यांच्या गावात. आताच बघा जरा बाहेर गेला पुढे त्यांनी गेले तर मी स्वतः विचारलं तुम्ही पुढे कशाला येतं, लोकांना काय सांगतात अशी लाजऱ्यात लोक पुढे गेले होते शिरायला. पुंडलिकाला काय कमी केलं असं ना त्यावेळेस, म्हणून असं लुगड्याचा धक्का उपरण्याचा धक्का गोडगोड येत बायको खांद्यावर होता. तिकडून पुढे क्रम बदलला, बायको खाली आणि आई वडिलांना खांद्यावर असा संतांचा. म्हणून संत संगत देई सदा, संताची संगत संतांची संगती मनोमार्गती. 11वा श्रीपती एकच रात्रीच्या मुक्कामाने सुद्धा किती एक रात्रीचा मुक्काम होता. आपला मुक्काम पुढची जागा काही जाऊन दे. एखाद्या या पंढरीच्या पांडुरंगाच्या परमार्थाचा 15 दिवसाच्या मध्ये एखादा वारकरी असा भेटल की तुमचं जीवन सुजलन सोपन झाल्याशिवाय राहणार. इतकी ताकद आहे वारकरी. असं ते लोक येतात येडी येतात दिसत नाही, ते एखाद्याकडे नसतात चांगली माणसं, ते कशी बी असतात येडीली वाकडी मळलेली बिळालेली, त्याच्यात आज काय असतं ते तुम्हाला माहित नसतं. आणि तो झटका बसता संवाद झाला किती पुंडलिकाने हरिदास महाराजांना नाव ठेवले. गेल्याच्या नंतर लक्षात आलं आईचं पण चरित्र त्यांचं खूप मोठे. हरिदास महाराजांचं नेमकं फुलाची माळ दिलेली पण एवढी घेऊन टाका बसते बसते चौकारायची, ते पण चरित्र खूप मोठे. कारण एक चरित्र एकाच आज असंख्य प्रकार असतात किती. मग पण तुकोबाला काय सांगतात इकडेच का जाईल एक वेळ, मग काशीला काय नाही पिंडदानाचे ते भरपूर विषय, पण इथं सुद्धा पिंडदानाचा असा विषय आहे एकदा गेलेले मोक्ष मिळतात. विष्णू पदावर जर जो पिंडदान आई वडिलाचं तरी त्याच्या आई वडिलांना लगेचच मुक्ती आहे पंढरपुरात. इतके लगेच खूप सांगण्यासारखे आहे, पण आता काही नाही बघ. आणि मग त्याला ते गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं गेले आणि सगळं काय कोणी सोडलं, सगळं फेकलं, गंगा वरच नाही आली. लोकांनी दिलेलं परत आज आपली काही साधी घर दिली, आपण काही चंद्रभागेत फेकीत नाही का, आपल्याला की चाळणी घेऊन पोळे गंगा तर राहिली बाजूला. आपण कुणाकडे काय करतो कसा महादेव पुजतो, अजिबात नदीत वाळी पिंड करून पुजायची नाही. करायचे असेल करायचे लोक काय घेतात रोण गंगे सोडतात आली गंगा असे प्रवचन असे आपले बघा गेले की निघा तसे काय बाजूला म्हणतात. आणि खरी काळाची गरज आहे. स्त्रियांनी महादेव जर वाळूचा पिंडीचा केला तर साईडला वाळू घेऊन करायची. असेल काय फुल हळद कुंकू टाकायचं, तो लगेच सपाट करायचा. किती वेळा तरी येतात करोडोनी लाखोनी पब्लिक येते ना, आणि तुम्ही पिंड आणि तो दिवा तसाच ठेवला दुसऱ्या वाळेकरच्या पायाखाली तोडला तर घरच्या महादेवाचं आयुष्य कमी होतं. मी सांगितले तुम्हाला राग आहे तुम्हाला बोलतो ना, पण हे खरं आहे. तुम्ही जर तसं अजिबात तो महादेव करायचा नाही, चंद्रभागेचं स्नान म्हणजे त्यांचं सांगायचं सकाळी तीर्थी येते मध्याने काळी. चंद्रभागेचं जो कुंड आहे सकाळी तीर्थी येते मध्याने काळी करती आंघोळी लागती चरणी. सगळे तीर्थ 350 तीर्थ आपल्या भारतामध्ये आहे. 349 नंबर चंद्रभागेचा आहे. 349 जेवढ्या आपल्या भारतातल्या गंगा आहे ना तेवढ्या रोज दुपारी रोज पुंडलिका जवळ येतात. आणि शंकर सांगितलं मी नाही बरं सांगत सांगितलंय कुणी लिहिलंय बघा. शंकर सांगली ऋषी जवळी सकाळी कीर्ती येते मध्याने काळी आणि करती आंघोळी आणि लागती चरणी. पुढं तिथं सगळ्या तीर्थाचं पुंडलिका जवळ एवढा श्रेष्ठ झालेला पुंडलिका आहे. आणि म्हणून त्यांनी गेले सगळ्यांचे टाकले कुणाचंच येईना कुणाचं वर. आणि यांच्या म्हणले थांबा मला आहे ना रविदास महाराजांनी एक नाणं दिलंय आणि ते काय केलं उचललं आणि फेकलं गंगेमध्ये. आणि फेकल्याच्या नंतर हलून गंगा प्रगट झाली आणि लगेच ते नाणं घेतलं. बरा पुंडलिकावर पंढरीनाथ भगवान की जय. तुमचं की गंगेने घेतलं पाहिजे म्हणून सांगते. आणि ते नाणं फेकलं आणि गंगेचा हात वर आला आणि म्हणले याला उत्तरावे काय हो देव तुम्ही जर भक्ती केली ते तुम्ही मोकळे घरी जात नाही पण फक्त तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय राहणार. या तीर्थयात्रेमध्ये तुमचा एकही रुपया फेल जाणार नाही. पण तुम्ही ते दान केलेला तुम्ही जर घेत गेले ना मात्र बोखंडी होते घेऊन गेल्याशिवाय राहणार. ते मात्र 100% करेल. ही नाण्याला 2 बाजू असतात. एक बाजू सांगितलेला तरी प्रश्न नंतर करतात दोन्ही मी सांगितले पाहिजे. आणि मग ते वर केलं आणि त्यांनी काय केलं गंगेने कडे घेतलं आणि तसंच फेकलं आणि ज्यांनी जेललं ते मात्र माझ्या आरडून सांगितलं येरविदासाला देऊन टाक. असा राग आला एवढा झटका बसला याला हराम लोकांच्या चपला धुतो गाडीतून एका कोहळी लगत चूक मारतोय. आणि काय केलंय त्यांनी मला चावड्यातनं काढलाय नाला घेतला
बुजून भिजून गेला आणि हिने सुधारलाय आणि मी काय वाईट करते माझ्या आई बापाला इथे घेऊन आले आणि हा काशीला कधीच आला नाही. काय केलं हा काशीला कधीच आला लई राग आला मी सगळा मधला दृष्टांत संपून टाकणार आहे. रागाला पंढरपुरात यायचे पटकन म्हणून सांगते फास्ट. पंढरपुरात आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं ते म्हणला रोहिदासाला दाखवायचं. रोहिदासाला दिलं दाखवलं. रोहिदास म्हणले आता ठेवलं असं काढलं तांबड्या जवळ ठेवलं तिथं पण गेला राहवलं नाही. म्हणलं की आता काय करायचं. रोहिदास महाराज म्हणले गावात एक पुजारी होता ब्राह्मण होता असं कर हे नाणं आहे हे कडे आहे ना मला काय करायचं आणि संतांना लागत सोने चांद्या मा मृतिकी समान तो करायचा आपण हा पाठ असेल पण रागा भंगा हा श्रेष्ठ होऊन गेलेला आहे नामदेवाच्या मी त्याच्यातला काही संवाद हे पंढरपूर क्षेत्रीचा ते शिवतच नव्हते गाण टाकली म्हणून जवळजी यांचं सोन्याविषयी पैशाविषयीचं चरित्र पाहा तुम्ही अशी पडलं की लांबून जायची बिकायला जरा म्हणजे घाण केली कुठे अशी लय असं ते मग त्या पूजाला त्यांनी काय केलं हे पूजाला दिलं. पुजारीला आता म्हणले याच्याकडे अजून असेल आणि आता आपण काय करू राजाला नेऊन देऊ आपण पटकन मी एवढे कष्ट चालले तुम्हाला राजाला नेऊन दिले. मला शंका आली बायकोला दाखवलं बायकोनी सांगितलं याच्याकडे येते मला त्याला अजून दिसला ना मी 2 हातात झाली. बघा आता या बायका एकदा पंढरपूर नेलेली एक वस्तू दुसऱ्या दिवशी अजून आणा तिकडे भेटते असं नाही म्हणत गाताना ज्ञानेश्वरी गीताना मी पाठ करेन ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रकट केले गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी एकच तरी ओढ दाखव एकाच ओळीचा अनुभव घेत नाही कोणी. आणि सांगितल्याच्या नंतर त्या राणीने सांगितलं मला दुसरं पाहिजे. पुजाऱ्यांनी कळ लावली राजाने असं केलं म्हणजे प्रधान लावला तलवार घेऊन जा गोळी दिलं तर बरं नाही त्याला तलवार मानवू द्या आणि दुसरा आणा कारण याला देणारा कुणीतरी आहे याच्याकडे एक म्हटलं दुसरा देणारा आहे. आणि वैरेला पण वाटतं या साधू संतांकडे काहीतरी बरोबर आहे ते आशे नाही तर डांबतात. कितीतरी लोकांनी जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले जगडली झुंजली जनता आणि मगच स्वतंत्र झाली माता. आणि या क्रांती पिढी ना पोरांची ओळख आम्हाला तिसरीला पुस्तक होतं तेवढेच करून तेवढीच झाली शिक्षणच नाही झाले तुम्हाला लागली शाळेत पण तेवढीच कविता एवढी भारी होती ना आयुष्यभर पुरणाशी होती. असे जुना अभ्यास पण चांगला होता. जुन्या कविता याच्यात आता कितीतरी आमचा विषय होता. मी गेले तिथपर्यंत की ह्या शालेय अभ्यास ज्ञानेश्वरी घालावा हरिपाठ रोजच्या प्रार्थनेत घालावा काहीतरी अभ्यास चाललाय तो प्रयत्न सरकारचा सुद्धा आणि होईल कधीतरी जाग येणार आहे. पण माझ्या साधू संतांचं वारेकऱ्याचे शब्द आयुष्यभर कधी का वेळेला कुठल्याही तरी पिढी असा उचितकार होईल आणि त्याचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही हे पुन्हा त्याच्यानंतर राजाला सांगितलं त्या प्रधानाने सांगितलं बऱ्याबराने बराच दृष्टांत झाला आणि ना माझ्याकडे नसणारी एकच आहे तर मानव काय करली तलवार धरल्याच्या नंतर सांगितलं मला पुढे आणायचे तरी तुला पाहिजे नसतं तलवारीची काय गरज आहे. प्रार्थना केली गंगेला सांगितलं चल दे मला एक कंगन आणि मग काय केलं त्यांनी लगेच हात घातला गोंडात आणि लगेच कडे वाढवून गेले होते का काशीला म्हणून चरित्र वाचणारा मी पूर्ण सांगावा अर्धवट नाही सांगायला गेलं की आम्हाला बस माहिती. आणि कुंडात पुढं कोणतंही कुंड होतं गुलाबजल होतं का अत्तर पाणी होतं का हा अभ्यास दुसरीकडे लावू नका बरं का पण त्याला त्या माणसाने घासले तिकडे माहित म्हणतात रविदास महाराजांच्या त्याच्यावर जंग आली आपण खरकाट्यात का अजिबात कसं करायचं नाही. आणि त्याला तो अभ्यास लागतो आणि काढलं आणि लगेच केलं राणीने तिकडं म्हणजे मारायला निघल्याच्या नंतर आणि ते कंगन पुढे दिलं त्या पुंडलिकाला एवढा झटका बसला तिथं ते मिळालं तिथून पुढं मन पडली मन हे चंगा काठवटीत नाही म्हणून मला ऐकायचो मन हे चंगा बाबा काय वा टाळ्या वाजवायच्यासाठी मन हे कटोट नाही घालला त्यांना काय भांड होतं म्हणजे ते चर्मकाचं ते चापड्यातलं आणि चापड्यात त्याला तिकडे काठवट वेगळी भाकरी करायची तरी हे केवळचा प्रसंग ऐकायचा रामायणातला तिथं धंदी झालेली आहे पुढं तिथं काय कोटी रंग आली आणि इथं कटोट रंग आली चापड्या भक्ती होती काय केली होती भक्त आई वडिलांची सेवा केली होती आणि घरी आलेला एकही वारकरी उपाशी होता उद्याच्याला स्वयंपाक नव्हता तरी खायला घातलाय काय केलेलं आहे हे 2च देण्यात धरायचं प्रत्येकाने. कुणी श्रीमंती संघ नेली कुठल्याही वारकऱ्याचं काय होतं बंगला होता माडी होती गाडी होती फोर-व्हीलर नेलं होती का आम्हाला तरी रिक्षा न्यायला तर होती का रिक्षा अहो त्यांच्या आम्हाला गावकोड करून पुढं गाड्या न्यायला येतात त्यांच्यासाठी काय होतं का आपल्याला पण असं काही नसतं तरी चालू पण देणारा तोय असा खर्च करा तुम्ही तुमचं जीवन सजवून सुपलंदारी शहराला आहे आणि मग तिथून पुढे पुंडलिकाला एवढा रस्ता बसला तिथून पुढे काय झाले म्हणजे त्या रोहिदासाचे पाय धरले असे पाय धरले की सोडणारच नाही म्हणले मला असं तुमच्यासारखं व्हायचेच. अरे म्हणले
तुला व्हायचंच काय, फक्त एक दगड घेतला तिथला, तो दगड दिला म्हणजे तू प्रदक्षिणा करतोय ना, आज जा बोले प्रत्येक ठिकाणी, आणि हा जिथं बुडाल तर तिथं थांबायचं नाही. पृथ्वी प्रदक्षिणा थोडी निमित्त काय शिकवतं, कुंडलीकडे बायकोचं ऐकून पुढे निघले होते पृथ्वी प्रदक्षिणाला, म्हणून श्री श्रेष्ठ सांगितलेली. आणि हा जिथे बुडेल तिथं तू काय कर, तिथं तुझ्या नामस्मरण तुझ्या आईवडिलांच्या सेवेला लाग. ती जिथं जे तीर्थ पवित्र असेल, ज्या ठिकाणी हा दगड बुडेल त्या विटेवरती अभ्यास मला 35 वर्ष करायला 5 लाखच सोडला नाही. प्रत्येकाचं ऐकून मी केला, पण हे ते सांगितले का वाचलं मला असं मनातच येत नसायचं. हे महाराजांचे वेगळे, ते मला जे वाचण्यात येते ते काय हे सांगत नाही, शॉर्टकट लावून पळून जातात. पण माझी अशी तळमळ आहे, मला उशीर झाला तरी चालेल, माझा कसा बसला तरी चालेल, पण समोरच्या व्यक्तीला खरं कळू द्या. तुम्ही विचार करा, एक जीप गाडीचा ड्रायव्हर चुकला किती लोक मरतात, तो जर पेला गाडी जर धडक किती मरतात, किती मरतात 10-12 तरी जातात. बरं एक एसटी ड्रायव्हर चुकल्या किती मरतात, एक रेल्वे ड्रायव्हर चुकल्या किती मरतात, हजारोने ना. आणि एक कीर्तनकार चुकला तर कोटीनी माणसं मारतात, 1 कोटीनी माणसं मारतात. हे लक्षात धरा. हे पाप कुणाला लागेल, कीर्तनकाराला. मागच्या पिढीचा काय दोष आहे, यांनी काय म्हणावा, बाहेरचे शेपकांना अभंग म्हणावा गावा, याच्यासाठी नाहीये कीर्तन. त्याच्या 42 पुढे कीर्तनकाराच्या नरकात जातात. किती, इकडच्या 48 पुढे जातात. किती म्हणलं मला तुम्ही सांगायचं, 8 इकडचे 42 इकडचे 42 किती झालं, एवढ्या नरकात. म्हणून कीर्तनकारांनी जपून खूप आणलेला आहे. ज्यांनी पांढऱ्या कपडे घातले ना त्याने, बाबा तुम्हाला राग आला असेल मागाशी, मग तो नेम पाळायचा म्हणजे पाळायचं. मी सांगेन तुमच्यापेक्षा मोठी आहे, मी अजिबात मोठी नाही, पण मी वाचून सांगितलं मान्यच नाही. तो मी ना दूध कपड्यावर घ्यायला 15 दिवस मी नाही करायची, धोतरच घालायचं आणि फेटच बांधायचं. जर एका दिवशी लय गरम झालं, जर तुम्ही आरतीला गेले तर मधून बाहेर काढता. मी 2 वारकरला 35 वर्ष वारी केलेला सांगितलं, लगेच करणं बांधलं म्हणजे नाही सॉरी लगेच अजिबात नाही. तिथं वाकायचं त्यांच्या पुढं, कुणाच्या पुढं वाकायचं नाही. चांगले सांगत असेल त्याला, कारण विनेकराचे जे होते विनेकरी साक्षात नारद आहे. आणि 19 जन्मात पुण्य केलेली तेव्हा नारदाला विना मिळालाय. तुम्ही किती जन्माचे पुण्य विना केला, सहज वाया घ्यायचा विना काढतात फोटो, हात लावायचा नाही. सौभाग्य स्त्रीने आपल्या पतीला आयुष्य वाढवायचं असेल तर 3 महिन्याला हात लावून नाही, फोटोच काढायचा नाही. तिला आपल्या पतीचं आयुष्य वाढवायचं. आम्ही तेवढं सांगितलेले, काशीला जायला 2.5 महिन्यात आणि आज पतिव्रत स्त्रीने आज काय बोलायला का बोलतो तुम्ही काय चालतं तुमचं, तेव्हा विण्याला हात लावायचा. 1 महिना घ्यायला बोलू का, जणी म्हणे देवा झाले मी हे सर्वांनी घाले की शवादर तुझे जनाबाईनीच विना घेतलेला आहे. आणि पाठीमागे डोळे टाकून उभी ती जणी, आणि पाठीमागे विना असतो, आता बी विना नाही. इकडे कीर्तन कार्यक्रम शेवटचा राहिलेला आहे, फुकट लावलेली परंपरा. आताच्या आलेली लोक मुडीत काढायचे, काय महाराज सांगतात, आणि हे ताकद मला म्हणतात महाराज तुम्ही का बोलता, मला आता सुद्धा नाही सांगितलं. आणि ज्यांची खरी सेवा त्याच्या भजे काही जेव्हा तरी का स्वामी सेवा कळायचं कधी लोकांना अधिक आनंद. आणि मग असं केल्याच्या नंतर पंढरपूरला पटकरी कुंडली कुठे आले. आई बापाला ते दगड सांगितलं होता, वीट नाही दगड विटेचा काय, आता जगाचा मालक आकार घेत होता. कधी असं पुण्य झालं कुंडली करायचं. आई वडिलांना दूध मांडे चोळायचे, हातपाय चोळायचे, तेल लावायचे, मालिश करायची. फुकट रोडने मालिश करायला लोक येत नाही, गिडी नाही ते. आता तिथं जे मालिश करायला लोक येत ना, इतके प्रज्ञ आता मी त्याच्यात नाही वेळ आणि कधीतरी कळत तुम्हाला ते काय आहेत म्हणून. तर येतात ही पुण्य घेण्यासाठी कमीत कमी आम्हाला तरी आई बाप नाही ना, ह्या माई बापाचं मला सेवा घडू द्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत, ही संत आपले माय बाप असतात. आणि यांचं बोलणं आहे ना हे अनमोल किमतीचं आहे. सहज बोलणे, हित उपदेश आणि करुणी सहाय्याची स्वीकृती. त्यांचा एक शब्द सहज बोलला ना म्हणतो तसा वारकरी पाहिजे. होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे पंडित. नाही कीर्तनकार झाला, नाही जरा पंडित झाला, शास्त्री झाला, नको काही होऊ, नाही कलेक्टर नको, मुख्यमंत्री नको, वारकरी व्हायला. आणि वारकरी होऊनच गाड्या नाही का गावात काही लोकांचं मंदिर नाही का, तिथं करायचं काय पडायचं तीर्थाला क्षेत्राला मध्ये. आणि ते तीर्थक्षेत्र कसून झालेले योगी 28 विठेवरी उभा मंदिर माहिती श्री विशोबा. आणि मग ते कुंडली काय सगळ्या तीर्थाचा गट टेकवला. मग असं सांगितलं किती काय चंद्रभागेसाठी 2 नंबर आहे 349 300 350 कर्मामध्ये येते काय
अरे ते जन्माला लोक कसं सिंह जन्माला आले सिंह म्हणजे अख्खा शास्त्रामध्ये म्हणजे कर्णासारखा सिंह कर्णाच्या पत्नीसारखी पत्नीच नाही. प्रत्येक स्त्रिया अरे सावित्री म्हणजे लक्ष्मी सरस्वती म्हणजे आई साहेब पार्वती आई साहेब लक्ष्मी आणि सरस्वती या भिक्के बोलण्यात करण्याचं माझं वाटतं नाहीये या भिक्के आहेत आणि यांच्या पलीकडे आमच्या मातीचा मुळं फिरले भिक्का पडायला हे चरित्र ऐकलं. कर्णाची पत्नी अशी होती ना अंगावरचे दागिने कुणी काढून दिले कुणाला काय करायचं कधी भक्ती म्हणे नाही तिच्यासाठी कारण हे काय कमी नाही. आपल्या एखाद्या दिली दुसऱ्या बाईला गाडी दिली तरी तिलाच काय नेली तिथंच स्वप्न प्राप्त झाली विषय संपला. तुम्ही लावले नाही एकदा लग्नाची पतिव्रता तुम्ही असं नाही करायचं. लाला खूप आले ती भाल्या सगळं सोडून आपल्याकडे आले तिला बी करायचं खूप विषय. आणि मग पंढरपूर आले पुढं तो दगड बोलला नष्ट टेकला नाही तोपर्यंत पृथ्वी प्रदक्षिणा चालली होती किती दिवस तोपर्यंत. आणि येता 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 काय लागलं पंढरपूर क्षेत्र लागलं. मी तुमच्या काय सांगावं आम्हाला काही कळत नव्हतं आणि पंढरपूर क्षेत्र लागलं आणि तो 2 मिनिट काय झाला बुडाला. बुडले का नंतर आई वडिलांना तिथे माहिती दिली आणि आपल्या आई वडिलांच्या सेवेला लागला. जगाचा बाप तिथं आला पण कोणासारखा पुंडलिकाच्या भावाचा गोकुळी होणी झाला येतात बरोबर आहे काय एकटा आला काय येतात. आणि आपण हे असंच मोठ्या लोकांचं गरीबाचं पाहायचं वाकून श्रीमंताचं ठेवायचं तेव्हा म्हणाले तुम्ही नाही लावले मी मला सांगितले ना तेवढं. यांची झाली होती भांडणं नवरा बायकोची कुणाची श्रीकृष्णाची आणि रुक्मिणीची आणि यांच्या भांडात राधिकेला मांडून घेतली होती म्हणून साठी यांनी पाहिलं 116,108 मध्ये भांडणं लागली तेव्हा कशी आहे ना तिने तिला सांगितलं म्हणजे रुक्मिणी आई साहेबांना सांगू आम्ही जाऊ दे मरू दे आम्हाला नको येऊ दे पण त्या रुक्मिणी आई साहेबांना तरी मांडून घ्यायचं होतं यांनी राधिकेलाच घेतली. राधा अशी श्रेष्ठी आपल्याला इकडे रंगवायचं नाही. राधा म्हणलं की शुभकर्यांना समाधी लागत होती अशी भक्तीची राधा होती ती. राधा सहज म्हणते अरे राधा कृष्णासारखे प्रेमी कप्पल बरोबर तुम्ही जोडाजोडी करता काही राधा कृष्णाची. राधेला असं म्हणणार असं सुद्धा बीट आणि पुढे कापून जाईल पण नीट होणार नाही. राधा अशी होती की श्रीकृष्णाची भक्ती होती जेवढी प्राण होती. राधेच्या पायाची माती तळव माझ्या भगवंतांनी चाटलंय आपल्यासाठी ना कुणी राधेचं चाटलेलं आहे आणि म्हणून मांडीवर घेतली आणि 16,108 पत्न्यांनी कळ लावली आणि अशी कळ लावली त्यामुळे आबरूच ठसत आणि गैराबरूच पोचत. आणि राधिका इतकी वैतागली फिरली पण खूप भांडण केलं नाही म्हणली देवाला सांगितलं जा पत्नी आहे तुझी तिच्या मागे जा. अरे आमच्यासाठी नको करून मग म्हणते तुझ्या काचा मालक आहे ना किती समजावले राधिकाने त्या चरित्राला मला गडीभर सांगितलं 2 तास झाली. मी थोडक्यात सांगते एवढं समजावलं नवरा बायकोचं भांडण मिटावं लागतं तुझी पत्नी आहे शिवाय रुक्मिणी एक तुळशीचं पान टाकलं तर तुला जिंकून घेतलेले तिचा गैरसमज आहे पण माझा नाही माझा तो कोण आहे देव आहे तुझी भक्ती आहे. तिच्या 42 कुळाच्या पुण्यावर तिने बघून त्याची सेवा केली आणि एकदा सांगितली मी तुझ्या बरं जन्म घेऊन तुझ्या संगत दिवस झाली अशी नाही तिने सांगितलेलं. ती इंद्राची पत्नी आहे सची आणि इंद्राच्या पत्नीची एवढी पुण्य होती त्यावेळेस श्रीकृष्णाने सांगितलं होतं पुढच्या जन्मात आता नाही हो तू माझ्या संगतीला राहशील आणि माझ्या बरोबर तुझं नाव जोडलं जाईल आणि तुझं नाव घेतल्याशिवाय मी त्या भक्ताला पावणार नाही म्हणून वृंदावन मध्ये गेलं राधे 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा असं म्हणतात. आज मी फुगडी खेळायला लागलं ना की राधा कृष्णासारखी फुगडी असावी. पुरुषाचा हात जर आपल्या हातात पाहिजे झाला तर आपली बहीण म्हणून राधेचं प्रेम होतं असा हात धरा तुमची वारी सफल झाल्याशिवाय राहणार. आणि स्त्रीनी सुद्धा कुणाच्या हातात हात देवा फुगडी खेळायला हे मोठं चरित्र राधा कृष्णाचं वाचलं ते कळतं. मला जास्त बोलायचं नाही आनंद लुटा प्रेम भावनेने भक्तीने वासनात्मक दृष्टीने वगैरे संघ फुगडी खेळू नका. पवित्रतेची फुगडी खेळा अशी राधा कृष्णासारखी फुगडी खेळा तुमचं यादीला नाव लागलं जाईल. राधा राधा कृष्ण राधा म्हणून फुगडीला राधा कृष्ण राधा म्हणतात. आणि असं भांडण झाल्याच्या राधिकेने सांगितलं जा मग असं करीत करत दंडकारणे सगळं आरती करीत करीत आणि हे कोल्हापुरात सगळं नाही सांगत थोडं सांगण्यात 4 दरवाजातच आपला उशीर नाही. पंढरपूरचे 4 दरवाजे आहे ना उत्तर दरवाजातून दर्शन घेतो ना तुम्ही लावून प्रवरा नदीचं स्नान केलेलं पुण्य भेटतं. दक्षिण दरवाजाचं दर्शन घेतलं कोल्हापूरच्या पंचगंगेचं स्नान केलेलं पुण्य भेटतं. आणि उत्तर दरवाजाचं तुम्हाला पूर्वेचा दरवाजा तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय होतं कान धरुणी नाचेने गरुड पारी लोटांकडे घालिता महाद्वारी. मग ह्या मग सगळ्यालाच पण मग पावभाजी आणि जन्मोजन्मीचे दुःख एका जन्माचं नाही किती मला सांगतात एका पुढच्या अभंगात सांगतात बहुजन्मी आम्ही
जेव्हा पुण्य केले तेव्हाच्या विठ्ठल कृपा केली. त्या पश्चिम पूर्वी दरवाजा काळात पाठीमागचा दरवाजा तर माहिती आहे ना? नाही का माहिती? काय पुण्य भेटलं नाही का? किती वर्ष दिंडीला झाले तुमच्या? हा बरोबर. मग नाही तुम्ही इथं 35 वर्ष एक पाठ डोक्यावर केलं ते तुमचं काय? बघा पाहता रावणाची पाठ तीर्थेगड 300 कळलं का? चारी दरवाजाचं निसता लोक टेकवायचं नाही भिंतीला. कुठल्या दर्शनाला गेले देवाच्या आपली लोक काय करतात आहे ना? भिंतीला पेढा लावतात पाटणीला आणि दर्शन घेतात. कुठं जा देवाला? पाटणीला अधर्म आहे आणि पुढे कोणी धर्म आहे. अर्जुनाचा म्हणले तुम्ही आता इथंच थांबा. गोपाळपुरे थांबवले. गोपाळपुऱ्याला जाते ना तुम्ही एकटा आलेला आणि त्यांना सांगितले त्या गाई बिडी घेऊन तिथंच थांबते त्या गाई. विष्णुपद आज गाईची खुरं. कधी विष्णुपदावर जाऊन बघा. आजही दगडात गाईची खुरं आहे. त्यावेळेस आलेली गाईच्या आपले चिखलात पाय उठतात. श्रीकृष्ण भगवंताजीला गाईची खुरं हे मंदिर आणि त्या विष्णुपदावर जर जो कोणी आई वडिलांचं पिंडदान करील त्याला परत आई वडिलांना मोक्षच मिळालं म्हणून इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि आल्याच्या नंतर तिथे ठेवले आणि म्हणले थांबा आता मी ना जाऊन येतो जरा पुढून. पण 1-2 तरी अंगरक्षक तरी असतील का नाही? काही कुणालाच सांगत नाही पण एक तरी मित्राला सांगते शहरात काही पेंडर सुद्धा नाही कमी होती का? काही साधा होता का? तुम्ही जराची गाडी करत कुणाची बायकोची कुणाची जायची सांगायचं ना. तिथं मोठं लागलं वाढलं की आपल्याला काही लिखून देणार. बायको नवरा बायकोचे भांडण झाली घरात लोकांनी जर ऐकली तुमचा कचरा झाला घरात काय होईल ते पडद्याच्या आत. मी सांगितले खूप भांडणं करायची लगेच कोणी द्यायचं पण ते कधी आतमध्ये ते खूप त्याचं चरित्र. आल्याच्या नंतर तिथं आल्याच्या नंतर सांगितलं काय केलं डोक्याला काय होतं पागुट गुंडाळून आणि त्या उंगली टाकले हातामध्ये काढली आले इकडे आणि विचारले अगं काय करते इकडे तू कशासाठी आली? हे कसलं दंड कारण म्हणजे राक्षसाने उत्मतच केला होता. आणि इथं आल्याच्या नंतर काय आई साहेबांचं वाक्य आहे का ए कोण आहे तू? दुसऱ्या परिस्थितीला असं तू कशाला इकडे आली तुला काय समज? आणि खाल्लं तर खाल्लं काय कारण विचारायचं? जाणं तिकडे असं ना कुणीतरी मांडे घेतलेली आई साहेब होते त्या जगाची वाटली कुणी घासलेली संपलं काय आता सगळं. त्यांना वाटलं होतं कवर बाहेरचा वडापाव खावा घरची भाकरी खाल्लीच बरं ना. घरी गेलं कुठून पडतात लोक भाकरीला खायला 15 दिवस गोडच खाल्ले हे नको आमचं नको कवर लोकांचा वडापाव खायचा आपलं आपल्या घरी. आणि राधिका आई साहेबांनी सांगितलं दुसऱ्याच्या बाई आपला संसार कधी मोडायचा हे समज निघून जातात. आणि राधिका आई साहेब निजनामाला गेल्या होत्या. 19 संन्याशापैकी जी पुढची वर स्वर्गात मिळालेली त्याच्यात राधिका आई साहेबाचा नंबर आहे. आणि रामायणामधल्या शबरी मातेचा मंदिर आहे. स्त्रिया काही कमी नाही मावल्यांनो पण स्त्रियांनी तसा अभ्यास करायला पाहिजे तसं वागलं पाहिजे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. नाहीच पुढे तुम्हाला जाऊन दिलं आपल्या पतीचं दर्शन दारात तुळशीचं दर्शन ज्या आपल्या आई वडिलांनी ज्या घरी दिले. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन म्हणजे बापाच्या वचना जी मुलगी ज्या घरी राहते तिच्या नशिबाने गरीबी असो श्रीमंती असो पण आई बापाचं नाव बऱ्याच स्त्रिया पहिल्या जुन्या आणि आत्ताच्या म्हणतात लगेच सोडून दे आम्ही आमचं तुझं काय करायचं करून देऊ बस लय चिपटून नाही राहायचं. पण जुन्या स्त्रिया आई वडील असं सांगायचं की तिथं गेले तिथं राहायचं. एवढं पण नाही बोलायचं आपण नाही महाराजांना काही शिवाय देणार असतात. तिथं दिलं तिथं राहायचं का तू राहायचंय का मग मी तुम्हाला सगळं पुरवत जाणार. बांधलेल्या खुंटासी धेनुचे चरणे आणि दिल्या घरी राहणे लेकीचे हो. आता तुम्ही अभंग पाठ करायचा का? तुम्हाला काय सांगायचं तुम्ही कुठल्या कितव्या क्रमांकाला कितव्याला नाही मला विचारायचं नाही. आणि मग ते कुमारांनी सांगितलेलं वाक्य साधू संतांनी सांगितले 1200 अभंगाच्या पुढे जा. ना पती ना गोविंदो नाही वारीला येऊन दिलं ना नवरीने नाही जायचं घरीच राहायचं त्याच ऐकायचं नाही तर नाही आई बाबाच्या नाही पतीच्या मधीच मोकऱ्याला लोकाळायचं नाही. एखादं लोकाळलं प्रत्येक दिंडीत असतंच मध्ये 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 मिरवायचं नाही तसं इकडेच राहायचं. तिथं जो सन्मान आहे ना तो मग इकडे पण नाही. आणि त्या पांडुरंगाला इकडेच बोलवायचं पुढं गेलं नाही का माझ्यासाठी व्हायसाठी अरे बांधून टाकलं ना पाच हा आणि तिथंच त्याला बोलवायचं. नाही येऊन दिलं तळमळ पण नाही करायची तिथंच बोलवायचं त्याला. मी काय सांगत असते काय अरे नाही झाली पण तरीची वाणी तर नको करू चाल आई बापाची सेवा कर पांडुरंग जगाचा त्याला जावं केंद्र अजिबात नाही पण कोणा गेला तरी चालत. तिथं त्याचा बाप ते कुंडलिकाने काय केले आणि मग इथं आल्याच्या नंतर त्या पती पत्नीचं खूप जोराचं भांडण आहे पण आपण त्यांचं गावाला नाही सांगायचं रे लोकांचं आपल्या घरी लागतं. मग ते देवाचं भांडण म्हणजे आता जाऊ दे ना काय केलं तरी पण तरी आई साहेब ऐका ना मग तू शांत आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे बसण्याला नाही ना बोलायचं चल
येत नाही जा नाही येणार जग मागले ना मग नाही ना बोलायचं चाललं बोलले आले पुंडलिका जवळ आले लगेच कळालं या वाळ म्हणतात माझा भक्त गेले किती दिवस आई वडिलांची इच्छा होते त्यावेळेस आयुष्य मालिका बघा 4000 5000 10,000 वर्षाच्या आयुष्य मालिका होती कलियुगी उद्धार हरीच्या नामे किसने नामाने 100 वर्षाचं आयुष्य 50 वर्ष झोपेने खाल्ले 50 वर्ष 25 वर्ष प्रपंचात गेली संसार ते केलाच पाहिजे लोकांची बाहेर खायला नको का मग लालण्यात पाली वार्या प्रपंच करता करता परमार्थ करणं हे कलियुगामध्ये सोपं आहे कारण एक नाम हरी द्वैत नाम धुरी आई भेटच कुसरी विराजने सगळा द्वैत बाजूला ठेव रामकृष्ण हरी केशवा मंत्र हा जपावा सर्व कर अभंग हरिपाठ असते 28 रचिले विश्वासे ज्ञानदेव माझ्या माऊलीने लिहिले 28 अभंग पाठ करा तुमचं आयुष्य सुखात होईल एकच ओवी तर सांगितले पण 28 अभंग हरिपाठ पाठ करा काही ग्रंथ वाचायची गरज नाही 28 अभंग असलं भरले ना आणि त्याचे अर्थ वाचायला पाठ करा आता पूर्वी सारखं नाही राहिलं त्याच्या खाली हरिपाठाचे अर्थ देतात आणि ते करा मग तुम्हाला कळते 1 तासात 2 तासात तुम्ही सुधारतच नाही किती इंजेक्शन दिली तरी ते पेन क्लिअर राहतात म्हणतात आणि त्या आठवड्यात सफल होतं आणि मग त्यामुळं एवढं भांडण झाले त्यानंतर पुंडलिकाचे गेले आणि पुंडलिकाला सांगितलं हे पुंडलिका आणि मी आलो बराच संवाद झाला असतो पुंडलिक मी बोला ना नाही बायकोचा नाही याचा आता होते आपला अपमान पुंडलिकाने काय केलं कुणी दिला होता रविदास महाराजांनी दगड दिला होता बुडत असा घेतला तिला आपण भेट नाव दिलं आहे असे घेतला तर कुणा दगड आता तो काही चांगला होता का कुणा तिथं सांगितलं होता वीट हे नाव का अभ्यास करा वीट काय आहे आपल्या छबीन कितपणे विटी त्या घराला जे पांडुरंगाची वीट नाही तो नीट नाही त्याचं घरी बी नीटच नाही आहे का प्रत्येक घराला वीटशिवाय घर आहे का तुम्हाला वाटत असं आम्ही तयारी केली आता दगडाची वीट आमच्या जुन्या कारागिरांनी तयार केली पाहिजे आणि त्याची वाडी बंगले तुम्ही कधी घर बांधल्यात स्वतःच संरक्षण केले माझ्या जुन्या जाणत्या लोकांनी अख्ख्या गावाला गावकोस बांधले आणि त्याचं नाव वीस होती आणि त्या विशीच्या आतमध्ये माझा गावकरी सगळा सुखी राहावा आणि चोरी नाही व्हावा म्हणून हे जुने महाराज लोक वारकरी राजे असे होते आता स्वतःच म्हणायचं आम्ही नाटक केले आणि त्याच्या सांगितलं कुत्र्यापासून सावध राहणे कोणी होतो वेलकम या बसा नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम तुमची गेली वेलकमची गेली आणि तिथं पाठी आली कुत्र्यापासून सावध राहणे लांबून जाते एक पण कुत्र्यापाशी सावध राहिला तुझ्या घरी तुझा कुत्रा घरात बाहेर म्हणून जायला जितकी भीती आहे कलियुगात तुम्हाला चांगली त्याची खरी सेवा त्याच्या बाहेर पाहिजे आज तुमच्या कंपाऊंड आहे का बोला नाही काय कंपाऊंड पुढे जपता मुंग्या जपता कशात जपता काही घेतात प्रत्येक जण मावले अरे मुंग्या घरी तुम्हाला एक मुंगी दिली खडू आणा त्यावेळेला खडू वार जपलं सकाळी हातवून काढलं किती मुंग्या एक नाही चावलेली 17 वर्षाच्या पूर्वी आम्ही कागद टाकून झोपलो तर विदर्भ परभणीचे बाबा होते आणि कागदावरून उठल्याच्या नंतर मी सांगितले तुम्हाला दृष्टांत नाही त्यांच्या कागद घालून साप पळाला आणि एवढा असा त्याचाच नसन लागला सर्पदरी नारायण परिवारावे दूर नदी बरोबर आहे म्हणले साप असं नाही तर शिंगावाल्या सापावाल्या नकावाल्या प्राण्यांच्या नागीच नागाकडे कधी डंगरी सांगता येत नाही माझ्या जगाच्या मापनाने कधी डंगला पण नाही असे उदाहरणे दिंडीतले आणि ते दिंडीतले सांगावा आणि असं केल्याच्या नंतर मग पुंडलिकाने उभा बाजूला उभे राहिले हे वीण आणि मागे त्या करून तुकोबारांनी अभंग सांगितले अरे पुण्य मातेलासी हे गेले विठ्ठलासी ऐसा कैसा रे तू धीट मागे विठ्ठली सगळ्यांना पाठी आपल्याला इथून सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर इतकं झालं मग सगळ्यात वा बसली मला माहिती का सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे जे काम ब्रह्मा विष्णू महेश तिघांनी केलेलं आहे परिचय सगळ्यात लाडकं दैवत शंकराचं म्हणजे माझा विठ्ठल जगाचा परमात्मा पांडुरंग म्हणजे हरी हरा नाही भेद नका करू काय एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेच्या काही शंकर यांचं भजन करतात आणि हे त्यांचं करतात हे तर सगळ्याला मातीचे का नाही आणि याची लात मारली हे पांढर झाले कितीतरी काही आता चरित्र आहे मोठी जाऊ द्या यांनी इकडे लात घेतली यांनी तिकडे काय घेतलं काय केलं आणि मग असं म्हणल्याच्या नंतर सगळीकडे झाले बातमी स्वर्गात केली सुरवरांची विमाने गगनी दाटली सगळं आणि उमाबाई माते वेगळे दिल्या आणि उठवायला यायची रोज काकड आरतीला आजपर्यंत जगाचा बाप तिथं आला आणि त्या राक्षसाला मारलं होतं ना आपल्या देवला काय सांगितलं त्या राक्षसाने सांगितलं त्या राक्षसाचा निपांत केला त्याला मारलं ज्या गरीने मारलं तो राक्षस पुढं पुंडलिकाच्या सामने मारून टाकला रुक्मिणी आई साहेबांच्या बांधलं झाल्याच्या अगोदर त्याच्या अगोदर मारला तुम्हाला नंतर सांगते कारण मनुष्य होय म्हणून तयारी झालेला दिसते मला नाही का आणि मग झालं आणि मारलं त्या तीर्थाचं नाव काहीतरी आपण काय म्हणतो पुंडलिकाच्या सामने लोह काय म्हणता लोहदंड
हा लोहदंड त्या राक्षसाने सांगितलं, माझ्या हाताने एक मुक्ती मागितली, म्हणजे देवा तुझ्या हाताने मला लागलं, मी काय पाप केलं असेल ते मला माहित नाही, पण माझं आता सगळं नष्ट होऊन फक्त ह्या कीर्ताला माझं नाव दे, तुझ्या दंडाने मला मागण्याचं लोकांना म्हणून त्या कीर्तनाचं नाव काय आहे, लोहदंड. आणि कसला बी माणूस होते एकदाच आला ना त्या कुंडात जर आंघोळ केली ना त्याचं मागचं कोटी जन्माचं पाप इथं धुवून जाऊ दे. काय झालंय, कोटी. म्हणून लोहदंडामध्ये जो आंघोळ करील, कधी विरगत भीती भरलेले त्वचारोग झालेला, तुमची भावना पाहिजे तशी परत मला फोन करत सांग. आजही खरंच आहे आपल्या दिंडीमध्ये सारिका डोरे, तुम्ही कधी विचारून बघा, गेल्या वर्षी मला एकदाच आले ताई आणि माझा अख्खा वर्षाचा आधार गेलेला आहे, तुम्हाला नाव सांगितलं म्हणून ती परत आली. माझी आता अशी इच्छा आहे तिला माळ घालायची, तर नवरा निघालून दिली नाही, ताई मी अशी इच्छा तुमच्यापाशी व्यक्त करते, माझं नवरा आणि मी वाढले दोघं तुमच्याच हाताने माळ घालून घेणार आहे. म्हणजे एवढं कीर्तनाची ताकद आहे, ऐकणारा पाहिजे पण फक्त तसा. त्यांनी काय केलं, त्या राक्षसाचं नाव लोहदंड माझ्या आहे, म्हणजे पूर्वी राक्षस सुद्धा असे होते मारताना ते जगाचं कल्याण करीत होते, आता माणसं सुद्धा म्हणतात याचं बघून घेईल, त्यांनी मार्गाने बघून घेईल, काय बघून घेईल. एक म्हणला अहो आम्ही असे चॅप्टर आहे ना, पण आम्ही यांचं बघून घेईल. तू एवढा चॅप्टर आहे, तुला बनवणारा किती चॅप्टर असेल, एका मिनिटात ठोकील ना तुला. एक काही म्हणत नाही आम्ही देवाला मानत नाही, आम्हाला तुम्हाला आवडतं, आमचं आम्हाला खूप आवडते, पण आम्ही देवाला मानित तर नको मानू, तू मानितच नाही देवाला, आम्हाला पहिलेच माहिती. पण तुझ्या जो श्वास ठेवलाय ना, तू एकदा काढला ना देवाने, तुला लगेच उचल म्हणतात, एक तासातच तू उचल वागडी करतात. तो काही कुणी बाजारात म्हणलाय, तुला जन्मताच देवाने दिलेला आहे. ज्ञान देव मौन जपमाळा अंतरी आणि घरोनी श्रेयारी जपते सदा. नाही का आलं नको, स्वतः लक्ष ठेवून कर ना, नको ना काही करू. आणि असं सांगितलं त्यानं, त्याला राक्षसाला मारलं. आणि मग त्या तीर्थाचं नाव लोहदंड. विष्णू पुराणात पण ती अशी कुंड बरीच, आपल्या आळंदीला तर अति पवित्र कुंड आहे, अति पवित्र. पण ती पाण्याखाली बघा, आज एक मुसलमानाचा माणूस आळंदीतल्या नजामबाई शेख म्हणून तो काय करतोय, मला सांगायची गरज, तो चांगलं काम करतोय त्याचं नाव घ्यायचं. तो आपल्या कुंडाची सगळी माहिती काढून स्वतः रिकामी करतोय. इतकी ताकद आहे आळंदीच्या सुद्धा कुंडामध्ये, ती आता माहिती निघायला लागलेली होती, ती कुणी सांगा ऐकलेली ग्रंथामध्ये. आणि इथं विष्णू पदार्थाने वारकऱ्यांनी जी कुंड पाहिली असं ना, ते भाग्यवाने बंधाऱ्यामुळे काय झालं का, ती बुडलेली आहे पाणी. पण वाळवंटाच्या पुढल्या लोहदंड मात्र हे प्रत्येकाला पाहिलं भेटतं. कधी आलं त्या गर्दीमध्ये, तरी नाही आंघोळ करायला भेटली, कधी भरलेलं असतं काय असतं, पण प्रत्येक दिंडी मात्र पुंडलिकाला येडा घालून त्याच्यावर जात नाही. आणि जर जी दिंडी जर पुंडलिका करायच्या पुढून आई वडिलांना जर येडा घालून जर नाही गेली, किंवा त्याच्या आई वडिलांना दर्शन, कारण त्याच्या आई वडिलांचे उपकार आहे त्याच्यामुळे तिथं आपल्याला आलेले, ते नाही जर गेली तर ती समजायचं दिंडी कुठली माहिती ना, कुठली पाकिस्तानवरून कोणतरी आली त्यांनी ती दिंडी काढून दिली, फक्त आपल्याच मिसळायसाठी, आपल्या प्रचाराला बंद घोड काढण्यासाठी, वारकरी संप्रदाय त्यांच्याकडे वळवण्यासाठी ती आपल्यात आलेली आहे. का नाही असे गोष्टी अजून वारकरी संप्रदायाचा झेंडा कधी कमी पडणार नाही. आणि धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, आणि बीज वाढवावे ना. आपल्या धर्माची पताका आपणच वारकऱ्यांनी उचलून धरायची आणि तुका म्हणे आम्ही तुझी वेळी वाकुळी नाणे भावकाश असे आपण असं केल्याच्या नंतर एवढ्यासाठी मला एकच सांगायचे, पंढरीशी जाणे आल्या न संसारात, बरोबर आहे. काय सांगतात दिनाचा सोयरा एवढंच का, जन्मात आलो नाही एकदा, तुकोबारांसाठी एकदाच गेलं कुठे, एकदाच सगळ्याचे, पण ती तशी वारी करायची. कशी वारी करायची आता दृष्टांत देऊन संपवते. नाथबाबांच्या घरी एक भक्त गेला आणि म्हणला की मला आहे ना देव पाहिजे, काय करायचंय. सगळीकडे नाथबाबांची प्रसिद्धी झाली होती, नाथबाबांच्या घरी जेवतो 35 वर्ष त्यांच्या गिरजाई साहेबांची लोहडी विकलेली आहे. प्रमोशन झाले 12 वर्ष, नंतर 12 वर्ष पाणी वाहिले, प्रमोशन झाल्याशिवाय नाही, एका वारीत 2 वारीत काय नाही. हा मी सांगून जाईल तुम्हाला, तिथं प्रमोशन दळायचे, बरोबर दळायचं पीठ घरी बायका तुमच्या मागणी करीत नाही, घरी निवाल्याने जर बराडलं दिसत कुठे ती बाकी एका वारीत लिंक लागायचं जो केला ते मी तुम्ही निमाने घरीच फोन करताय, कसं काय बरं चाललंय का, मी इथवर आले पुढवर देते ती सांगताय, आणि पुढे इकडे चिंता आहे तुमचं करताय का नाही करत. मटेरियल आणायचं, सामान आणायचं, आम्हाला बरं सांगितलं मला करावं लागतं, आमचं एवढे विना केले तुम्ही मटेरियल आणायचं, तुम्हाला चालायचं, आमचं चालणार भरपूर आहे, फक्त व्यक्ती आणू नका. आता मग कशी अनाउन्समेंट केली होती, व्यक्ती आणू नका. तुम्ही त्याचा साखरेऐवजी मीठ जरी टाकलं ना तरी माझा जगाचा बाकी साखर तुमचं साखर करावा करून देईन आपल्याला खायला, एवढी ताकद या नावामध्ये. आम्ही अनुभवलेले, अनुभव येतो अंगा, आणि तोच हा जगात सांगत असेल. अनुभवलेल्या गोष्टी सांगायच्या असतात, कीर्तनकारांनी कोणी स्वतःचा अनुभव सांगायचा नाही, तर जगात सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे कशात मरून जावं लागतंय. इतकं स्वप्न मगाशी मिळायचं बोललेले, याला काहीतरी दोन्ही एकाला घालवावं लागते, तेव्हा एवढं काय तुम्ही म्हणता अरे त्याच्या संसाराचा गेला चिरा त्याच्याच देवाला.
अभंग दाखवले ते तुम्हाला, एवढी कसुटी पण त्याला सोडायचं नाही. मग नाथबाबांच्या घरी मला माणूस आला आणि सांगितलं मला देव पाहिजे. नाथबाबा म्हणले ये माझ्या घरा, किती दिवस राहू म्हणले. आता सांगितलं म्हणजे राहा 2 महिने. सहज बोलून गेले बाबा नाही का असे. 2 महिने राहा आणि 2 महिने राहा म्हणल्याच्या नंतर विचारायला नाथांच्या घरी म्हणजे त्यांच्या घरी असं चरित्र सांगते. रोज कीर्तन प्रवचनाला आलेला पुरणपोळीचं जेवण होतं. किती पुरणपोळीचं. बरं कशासाठी? अनेक लोकांनी उद्या सांगितलं वाढवा, आज पुरणपोळी उद्या पुरणपोळी रोज. आणि मग घरी जाताना काय देत असेल प्रत्येकाला 1 गुळाची ढेप, 1 गुळ. आणि आता काय अशी बाहेर नव्हती पॅकिंग केलं त्यावेळेस. प्रत्येकाला जाताना 1 गुळाची ढेप आणि ते सवा पाहिली ती काही डाळ नाही कशी घरी घरी गेल्यावर पोळीच खायला मिळावी आणि रोज इथं बी पोळीच खायला मिळावी. की नाथबाबांना काय करायचं होतं? भक्तीचा प्रचार वाढवायचा होता. नाथबाबांनी साधने लुगडे नेसतात आपल्यासाठी. आणि या ग्रंथामध्ये असं सांगितले, एकदा जर कोणी जर साडी नेसतात तर शतजन्मीचे हिजडे व्हावं लागतात. किती? आणि आताच्या बायकांनाही पोरांना फराकी घालतात. त्या बिचाऱ्यांचं काही नसताना का नाही हिजडे करून टाकतात. फोटो काढला पुरीचा चांगला दिसतो, सांगितल्यावर राग येतो ना लोकांना. म्हणजे असं आहे ना. आणि खरं बाजूला राहिले आणि मग त्या नाथबाबांनी सांगितलं 2 महिने राहा आणि बारू सांगितलं बारू होतं का बारू. मग ते नाथबाबा आपल्यासाठी अशी नाही आली का अशी येतात. आणि आज मी पब्लिक पुढे आहे तिथं विनोद आहे की नाही. पण त्यांना कळत नाही. ते आपलेच येऊन आपणच त्यांना काय करून आपलंच पॅकेट घेऊन आपल्यालाच शिवाय देऊन जातात. आपल्याच मोर स्वरांची काढून जातात. याची होती त्याची तिथे गेली ती चालली गेलेली जाऊ दे ना. जाणार नाही निघून ती मुलगी हे सांग. ती मुलगी कुणा बरं जाणार नाही निघून का मुलगा कुणाला नेणार नाही हे सांग तू कीर्तनामध्ये. हीच कीर्तनबाई माये संतांच्या घरची जेणेकरून उदयी मूर्ती ठसावी विठ्ठलाची. आणि हे त्यांच्या ठसल्याची कशाला जाते? तुम्ही सांगायला चुकला तुझा आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी. मी म्हणते जी मुलं मुली जातात ना ते चुकलेले माझे असू व तुमचे असू. हे आपले ते आई वडील चुकलेले. नको ते केलं नको ते खाल्लं नको ते पाहिलं ते लगेच आता तयार होतो पोटामध्ये. आम्ही म्हणलेलं बघा त्या शास्त्राने सांगितलेले जे तुम्ही आई त्या मुलाला पोटात शिकवेल, जी मुलाला ते 9 महिने जे शिकवेल ते कुठल्याही शाळेत मिळणारच नाही. कुठल्या शाळेत घाला तुम्ही, कुठल्या पण शाळेत घाला, तो अभ्यास आहे ना पुढंच नाही मिळणार. तो 9 महिने आईच्या गर्भात मग ती आई कशी पाहिजे. सगळ्यांना वाटतं की छत्रपती जन्माला आधी जिजाऊ व्हायला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं असा मुलगा दत्त घ्यावा त्याला आईला वेगळं व्हावा लागेल. दत्तक मुलगा गेला आणि त्याला तयार करायला मरून गेल्या मारली कितीतरी डाग मागली नाही. पण दत्तक गाडीला चांगलाच घेईल. पारखून मुलगा दत्तक घेत होता. चरित्र वाचा तुम्ही. आणि असं केल्याच्या नंतर 2 महिने राहिला आणि तिसऱ्या दिवशी काय म्हणला तुम्ही म्हणले होते ना 2 महिने झाले मला देव भेटणारे म्हणून. नाही भेटला ना चला गोदावरीला स्नानाला गेले स्नानाला. नाथबाबा इतके शांत माझी सकळ संता माझी राजा आणि स्वामी. सकळ संता माझी श्रीमंत राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतांत श्रीमंत सगळ्या संतांत शांत. किती श्रीमंती तोंडाने सांगितली नाही. तुकोबरायांनी संतांनी दखल घेतली. त्यांची श्रीमंती 2च लोकांची श्रीमंती घरासाठी, एक रावणाची एक नाथबाबांची. आणि 36 वर्ष होते 2च लोक आणि एकाच बाईचा स्वयंपाक सुंदर होता. आता स्वयंपाक आले नाही का चालेल. तो फक्त नाथबाबांच्या गरीब बशी चांगली होती ते त्याच्यासाठी 36 वर्ष राहिले. चला गोदावरीला गेले. आंघोळ केली नाथबाबांकडे. चल माझ्या बरोबर आतमध्ये. आणि नाथबाबांच्या बरोबर आंघोळीला गेल्या. म्हणलं होतं ना मला देव काय का धरलं असंच पाण्यात दाबून धरलं की त्यांनी असा जीव काढला वर निष्ठायला. परत धरलं पटकन नाथबाबांनी परत मुलगं पाण्यात दाबलं की ते मरायलाच लागलं. पण असं नाथबाबांना माहित होतं त्याचं काय. आणि असा कसा तरी असा जीव काढला नाथबाबाचं कंड पाडलं इकडे केलं आणि वर उभं राहिला. आणि काय नाथबाबा असा पुढे देव असतो का पाण्यात येईल का मला मारता का काय म्हणलं तू मरायला लागला होता म्हणले. नाथबाबा शांत म्हणले मरायलाच लागलं नाका तोंडात पाणी गेलं मेलोच असतो मग कस काय गेला कसा जीव माझा बाहेर काढलाय माझी मलाच माहिती. अशीच तळमळ कर भगवंतासाठी तवंगला देव आपलं संकट आलं संकट आलं आपण जीव वाचवण्यासाठी गाडीच्या बाहेर पडतो ना माणूस शिकायला लागली थोडीशी तळमळ. किंवा पंढरपूरच्या अभंग तुकोबरायांच्या अभंगाप्रमाणे तुम्हाला पंढरी महात्म्य सांगितलेले काही गात जागा शिव मागा विठ्ठलासी पंढरी तुम्हाला कळाले किंवा नाही कळाले पण कळण्यासारखे बोललेले. माझ्या प्रवचनाने खुशी झाला मी माझं कुठल्याच गोष्टीला म्हणत नाही पण सेवेला म्हणते माझं. ह्या प्रवचनाने तुम्हाला खरं नाही लागणार. ह्या प्रवचनाने मी जे सांगितलेल्या दृष्टांत खरं नाही लागणार.
पण ह्या प्रवचनाने तुमचं बरं झाल्याशिवाय मात्र राहणार नाही हे मात्र नक्की करणे एवढं मला सांगते. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि माझे पती सुरेश